जय हो महारक्तासुरा, जय हो. शिवा, शिवा हे सगळं काय आहे? अचानक जमिनीला हादरे का बसू लागले? काहीतरी अनर्थ घडणार आहे शक्ती. म्हणजे आत काहीतरी? ते आता आत गेल्यावरच कळेल. शक्ती, आता काही झालं तरी त्या राक्षसाशी 2 हात करायचे. डगमगायचं नाही, भिडायचं त्याला. हो. घे मग देवाचं नाव. जय आदिशक्ती. हर हर महादेव. हे सगळं काय आहे? हा खड्डा नक्कीच त्या राक्षसाची करामत आहे. पण तो राक्षस आहे कुठे? शक्ती, तू थांब इथेच, पण आज जाऊन बघतो. हा. आत नाही येतो, बाहेर बघावं लागेल. चल. शिवा, पण त्या राक्षसाने जमीन का खणली असे? तो जमिनीतून काय पळून घेऊन गेला? नाही माहित. घाबरू नको बाळा. हा, काही होणार नाही. आई आहे ना, आणि आपले शिवाशक्ती आहेत ना, ते आपल्याला इथून नक्की सोडवणार. आई आदिशक्ती त्यांना आपल्यापर्यंत नक्की पोहोचवणार. विश्वास ठेव. पण कधी? शिवाशक्ती इथे कधी येणार? मला या काचेच्या पेटीत बंदिस्त नाही राहायचंय, मुक्त व्हायचंय मला. पाहिलत कशी त्यांची भोळी भाबडी भक्ती? कळत नाही त्यांना. सोन्यासारखा जीव गेला आणि आत्मा आता बंदिस्त झालाय. पण तरी त्यांची इच्छाशक्ती बघा, ती काही कमी होत नाहीये. ती कमी नाही होत. काय तुमचं ते सगळं मुक्ती बिकते ना, ते सगळं विसरा. कुणीही येणार नाहीये तुम्हाला वाचवायला. तर तुमचा तो बै शिवा, ती बावळट शक्ती, आणि ना तुमची ती आदि शक्ती, ना तो बम बम भोले, कोणी नाही, कोणी येणार नाहीये वाचवायला तुम्हाला. कळलं का? आणि जरी कोणी आलंच ना, तरी आमचा चेटकूब आहे ना, तर त्यांना हे असं असं चुटकीशीर असं संपवेल त्यांना. कळलं का? शक्काची तू स्वर्गात जाण्याचं स्वप्न विसरा. आणि ह्या कचेच्या पेटीत सडा. कळलं? स्वर्गात जायचंय. भद्रा, या दोघी आता कायमच्या इथेच राहणार? हो, आता या इथेच राहणार. ह्यांच्या नशिबात स्वर्ग नाहीचे प्रिन्स. आता या दोघी इथेच पेटी नामक नरकातच राहणार. ना ह्यांना मुक्ती मिळणार आहे, ना दुसरा जन्म. काय समजले?
मैं मुक्ति. प्लीज आई काय होतंय? हा भूकंप आहे. इथे थांबायला नको. चला. बापरे. सावकाश प्लीज. नाही 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 प्लीज. चला इकडनं निघायला पाहिजे. प्लीज. चिकवा तो ही मूर्ती. घराबाहेर कुठेच नाहीये. पळून गेलाय तो. शिवा पण त्याने जमीन का खणली असेल? काय होतं त्यात? आणि त्याने नेमकं काय पळवून नेलं असेल? शिवा आपल्याला हे सगळं शोधावंच लागेल. शक्ती, आत्ता लक्षात आलं आपल्या. काय? तुला सांगायचंच विसरलो. त्या दिवशी पण रात्री ना तो असाच बाहेर आला होता कुदळ घेऊन. आपण त्याला बघितलं ना तर आपल्याला बोलला की झोपेत चालायची सवय आहे आणि आत गेला. म्हणजे त्या रात्री पण त्याचा जमीन खाण्याचा प्लॅन होता. ते पण आम्ही लोक घरात असताना. शिवा शिव अरे कुठे आहे त्यो? सापडलं का त्यो? त्याला धरून ठेवला ना. चला आपण त्याला पोलिसाच्या ताब्यात देऊ. चल चल. ना शांतो. नाही येतो घरात. आम्ही यायच्या आधीच पळाला तो. पळून गेला? हा. मग त्यो कशासाठी आला होता आपल्या घरात? अरे शिवा, त्यो दुधाच्या भांड्यात बघून कोणाशी तरी बोलत होता. अरे कुणाला तरी बाटलीत मारायचं सांगत होता. कसलं तरी मंत्र पुटपुटायला सांगत होता. शिवा हे समजा त्यो कुणाला सांगत होता. शिवा त्यो राक्षस आपल्या घरात भानामती करायला तर आला नाही ना? नाही. शिवा तसं असेल तर आपल्याला काहीतरी करायला पाहिजे. हे बघ भानामती लय वाईट असते. अरे घरादाराचं वाटोळं होत आहे. अरे विध्वंस होत. नाना तू शांतो. टेन्शन नको घेऊ. भानामती बिनामती असं काही नाहीये. अरे पण शिवा. नाना तुला बोललो ना टेन्शन नको घेऊ. हे बघ साक्षात शंभू महादेव आणि आदिशक्ती आपल्या पाठीशी आहेत. टेन्शन नको घेऊ. काय होणार नाही आपल्याला. अरे हो पण तरी पण तो राक्षस आपल्या घरात घुसलाच ना. अरे तो आपल्या घरात का आला? मला लय भ्या वाटतंय. शिवा त्याच्या मनात नेमकं काय चाललंय मला काय कळलं. नाना ऐका. तुम्ही टेन्शन घेऊ नका. शांत व्हा. शिवा आता पुढे काय करायचंय आपण? शंभू महादेवा. शिवा शिवा यो खड्डा. शंभू महादेवा आम्हाला माफ कर. वाईट शक्ती घरात आली आणि आम्हाला कळलंच नाही. आम्ही गणलो. अरे तो राक्षस या घरात शिरला आणि आम्ही ओळखूच नाही शकलो त्याला. पण यार घरात येण्याचा त्याचा हेतू काय होता नेमका? हा खड्डा का खणलाय त्याने? काय घेऊन जायला आला होता राक्षसीतून? काही समजत नाही आपल्याला. शक्तीच्या आई म्हणाल्या होत्या की आमच्या घरामध्ये ऊर्जास्थान आहे. त्या ऊर्जास्थानाचा आणि या खड्ड्याचा काही संबंध आहे का? त्या अशा पण बोलले होते की
शक्तीला आणि आपल्याला एकत्र बांधून ठेवणारी, आम्हाला प्रत्येक संकटामधून वाचवणारी ती ऊर्जा शक्ती ती लय महत्वाची आहे. ती जपायला पाहिजे. ते ऊर्जा स्थान पळवून न्यायला आला होता का तो राक्षस? शंभू महादेव, तुला सगळंच माहिती आहे. आमचं रक्षण कर. आपल्याला आणि शक्तीला एकत्र ठेवा. आम्हाला वेगळं नको देऊ शंभू महादेवा. हा दिवा कसा विझला? शिवा, अरे नेमकं काय चाललंय? कसलं ऊर्जा स्थान? अरे कशाबद्दल बोलतोयस तू? आणि त्या राक्षसानं आपल्या घरात खड्डा का खोदलाय? कोणी सांगणार आहे का मला? घाबरा नाना, तुझ्यामुळे झालंय सगळं. तुझ्यामुळे तो राक्षस घरात आला. आपण बोललो होतो ना तुला त्याला घरात घेऊ नको म्हणून. बोललो होतो ना त्याला घरात घेतला ते घेतला. आपण तुला बोललो गावाला फोन करून त्याची चौकशी कर. केली तू? नाही केली. वर त्याच्या तालावर नाचत बसला. आज काय काढून ठेवतोय? स्टीलची भांडी काय काढून ठेवतोय? आपल्याला डाऊट होताच त्याच्यावर आधीपासून. शिवा, चुकलं माझं, माफ कर मला. कपास आता चुकलं म्हणे. हे बघ काय झालंय. शिवा, अरे नानांवर का चिडतोयस तू? हे बघ, त्यांचं काही चुकलं नाहीये. त्यांनी हे सगळं माणुसकीच्या नात्याने केलं. ती चांगाशी आली. शिवा, हे बघ, आता चिडचिड करून काहीही होणार नाहीये. तो राक्षस इथे का आला होता? त्याने हा खड्डा का खणला? त्या खड्ड्यातून तो काय पळवून घेऊन गेला हे आपल्याला शोधायचंय. चेटकमय मूर्त तो. घे, एक घावाने दोन तुकडे करून टाक शत्रूचे. तुझ्या मनातली इच्छा पूर्ण कर. घे. ए आदिशक्ती, आज तुझा कायमचा नाही नाठवणार. हा प्रिन्स निखारगे तुझी सगळी ऊर्जा शक्ती संपवणार. जय बा चेटकोबा. काय होतंय? हा घर मूर्ती पर्यंत पोचत का नाही आहे? तुझ्याच्याने नाही होणार ते. आणि इकडे जय बा रक्तासुरा. काय होतंय? शखानाच्या घावाने हिचा चुरा होणार नाहीये. आता बघा
मी हिचे कसे तुकडे तुकडे करते ते. तू ठीक आहेस? आई आदिशक्तीला संपवणं तर सोडा, तिला हरवणंही वाटतं तितकं सोपं नाहीये. तुम्ही कितीही आटापिटा केलात ना तरी तुम्हाला नाही शक्य होणार माझ्या आई आदिशक्तीला संपवणं. तुझी आदिशक्ती? मूर्ख आहेस तू, मूर्ख. मला जे करायचं होतं ना ते मी कधीच केलंय. शिव आणि शक्तीचं ऊर्जास्थान आहे ना ही. आणली की नाही जमिनी खालून काढून तिला. आता ही कधीच ऊर्जास्थान बनू शकणार नाही. त्या शिवा आणि शक्तीला कधीच मदत करू शकणार नाही. आता काही झालं तरी ही माझ्या वाटेला येणार नाही. संपवलं की नाही हिचं शिवाच्या घरातलं ऊर्जास्थान. आणि आता मी हिचं अस्तित्वही संपवणार आहे. अटक मटक सटक. शक्ती चल. शिवा, पण नक्की कुठे चाललोय? शक्ती, घरात थांबून आपल्या प्रश्नांची उत्तर आपल्याला भेटणार नाहीत. घराबाहेर पडावंच लागेल. शिवा, मला असं वाटतं की तो राक्षस जो आहे तो प्रिन्स काका आणि भद्रावती मॅडमला मदत करतो. म्हणजे तो त्यांच्याच घरात राहत असेल. बरोबर बोलते तू. आणि खरगेंचा बंगला ना एकदम रहस्यमय बंगला बनलाय. एवढी रहस्य दडलेत ना त्या बंगल्यामध्ये. इतके दिवस आपण तिथे ये जा करत होतो पण कसला मागमूसच नाही लागला. काय खटकेल असं दिसलंच नाही. तर प्रिन्स आणि भद्रावतीच्या खोट्या वागण्यात आपण इतके बुडून गेलो होतो की आपण वाईट शक्तीच्या सावलीत वावरतो हे लक्षातच नाही आलं. आता पुन्हा ते घर नीट चेक करावं लागेल. कोपरान कोपरा पिंजून काढू आणि त्या राक्षसाला शोधून काढू आपण. चल. शिवा, पण ह्या सगळ्यात आपण एक गोष्ट विसरतोय. काय? अडगळीच्या खोलीत सापडलेले केस. या केसांची पिशवी कुठेतरी नीट ठेवावी लागेल. बरोबर बोलते तू. मी आलो मायावर ठेवून. नाही नाही नको. ती इथे घरात सेफ राहणार नाही. अरे तो राक्षस आधीच इथे येऊन गेलाय. तो इथून काहीतरी घेऊन गेलाय. हे बघ, तो पुन्हा इथे आला आणि त्याने हा प्रिन्स काका आणि भद्रावती मॅडमच्या विरोधातील पुरावा पळवून नेला तर ही पिशवी घरात सेफ राहणार नाही. हे बघ, आपण रिस्क घेऊन नाही चालणार. शक्ती, मग मायावर नाही तर मग ठेवायची कुठे? हा शिवा, एक काम कर. ही पिशवी तू तुझ्या गाडीच्या डिक्कीत ठेव.
म्हणजे जिथे तू जाशील तिथे ही पिशवी तुझ्या सोबत असेल आणि सेफ असेल. ही आयडिया चांगली आहे. हा चल. शिवशक्ती सांभाळून राहा. तू पण सांभाळून राहा आणि काय वाटलं तर फोन कर. अटक मटक सटक.